म्हणी. पाय धू तर म्हणे तोडे केवढ्याला, स्वतःचे कामं सोडून नको ते चौकशा करणे. पाय धू तर म्हणे तोडे केवढ्याला, स्वतःचे कामं सोडून नको त्या चौकशा करणे. पाय धू तर म्हणे तोडे केवढ्याला, स्वतःचे कामं सोडून नको त्या चौकशा करणे. पाय धू तर म्हणे तोडे केवढ्याला, स्वतःचे कामं सोडून नको त्या चौकशा करणे. पाय धू तर म्हणे तोडे केवढ्याला, स्वतःचे कामं सोडून नको त्या चौकशा करणे. पाय धू तर म्हणे तोडे केवढ्याला, स्वतःचे कामं सोडून नको त्या चौकशा करणे. पाय धू तर म्हणे तोडे केवढ्याला, स्वतःचे कामं सोडून नको त्या चौकशा करणे. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. डोंगर पोखरून उंदीर काढणे, खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. डोंगर पोखरून उंदीर काढणे, खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. डोंगर पोखरून उंदीर काढणे, खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. डोंगर पोखरून उंदीर काढणे, खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. डोंगर पोखरून उंदीर काढणे, खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनीचे, प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनीचे, प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, प्रत्येकाला अधिकार गाजवण्यासाठी संधी आयुष्यात मिळते. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच. हाताच्या कंकणाला आरसा कसाला, हाताच्या कंकणाला आरसा कसाला, कशाला. आरसा हाताच्या काकणाला आरसा कसाला, आरसा कशाला. हाताच्या काकणाला आरसा कशाला, हाताच्या काकणाला आरसा कशाला, हाताच्या काकणाला आरसा कशाला, हाताच्या काकणाला आरसा कशाला. जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज नसते, जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज नसते. हाताच्या काकणाला आरसा कशाला, जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज नसते. हाताच्या काकणाला आरसा कशाला, जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज नसते. हाताच्या काकणाला आरसा कशाला, जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज नसते, जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज नसते. हाताच्या काकणाला आरसा कशाला. पाचामुखी परमेश्वर, पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे. मोस्ट IMP. पाचामुखी परमेश्वर, पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे. पाचामुखी परमेश्वर, पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे. पाचामुखी परमेश्वर, पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे. पाचामुखी परमेश्वर, पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे. पाचामुखी परमेश्वर, पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे. पुढे तिखट मागे आंबट, पुढे तिखट मागे आंबट, दिसायला फार मोठे पण प्रत्यक्षात मात्र तसे नसणे. प्रत्यक्षात मात्र तसे नसणे. प्रत्यक्षात मात्र तसे नसते. पुढे तिखट मागे आंबट, पुढे तिखट मागे आंबट, दिसायला फार मोठे पण प्रत्यक्षात मात्र तसे नसते. पुढे तिखट मागे आंबट, दिसायला मात्र फार मोठे पण प्रत्यक्षात मात्र तसे नसणे. पुढे तिखट मागे आंबट, दिसायला फार मोठे पण प्रत्यक्षात तसे नसणे. पुढे तिखट मागे आंबट, दिसायला फार मोठे पण प्रत्यक्षात मात्र तसे नसते. पुढे तिखट मागे आंबट, दिसायला मात्र फार मोठे, प्रत्यक्षात मात्र तसे नसणे. पुढे तिखट मागे आंबट, दिसायला फार मोठे पण प्रत्यक्षात मात्र तसे नसणे. ये रे कुत्र्या खा माझ्या पाय, आपणहून संकट ओढून घेणे. ये रे कुत्र्या खा माझ्या पाय, आपणहून संकट ओढून घेणे. ये रे कुत्र्या खा माझ्या पाय, आपणहून संकट ओढून घेणे. ये रे कुत्र्या खा माझ्या पाय, आपणहून संकट ओढून घेणे. ये रे कुत्र्या खा माझ्या पाय, आपणहून संकट ओढून घेणे. वासरात लंगडी गाय शहाणी, मूर्ख माणसात अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. वासरात लंगडी गाय शहाणी, वासरात लंगडी गाय शहाणी, मूर्ख माणसात अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. वासरात लंगडी गाय शहाणी, मूर्ख माणसात अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. वासरात लंगडी गाय शहाणी, मूर्ख माणसात अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. वासरात लंगडी गाय शहाणी, मूर्ख माणसात अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. वासरात लंगडी गाय शहाणी, मूर्ख माणसात अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. वासरात लंगडी गाय शहाणी, मूर्ख माणसात अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. वासरात लंगडी गाय शहाणी,
उखळ पाण्याला खळखळाट फार, ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो. उखळ पाण्याला उधळ पाण्याला खळखळाट फार, ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाया मारतो. उधळ पाण्याला खळखळाट, ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो. उधळ पाण्याला खळखळाट फार, उधळ पाण्याला खळखळाट फार, ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो. उधळ पाण्याला खळखळाट फार, ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो. उथळ पाण्याला खळखळाट फार, ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो. उथळ पाण्याला खळखळाट फार, ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो. उथळ पाण्याला खळखळाट फार, ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो. कोल्हा काकडीला राजी, शूद्र माणसं शूद्र वस्तूंना भाडतात. कोल्हा काकडीला राजी, शूद्र माणसं शूद्र माणसांना भाडतात. कोल्हा काकडीला राजी, शूद्र माणसं शूद्र वस्तूंना 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 भाडतात. शूद्र माणसं शूद्र माणसांना भाडतात. बनिड म्हणजे तूप खाल्ले की रूप येत नाही. तूप खाल्ले की रूप येत नाही. एका आधनाने तुरी शिजत नाही. एका आधनाने तुरी शिजत नाही आणि तूप खाल्ले की रूप येत नाही दोन्ही समान आहे. तूप खाल्ले की रूप येत नाही. एका आधनाने तुरी शिजत नाही. एकाएकी कोणतीच गोष्ट होत नाही. येत नाही. तूप खाल्ले की रूप येत नाही. एका आथनाने तुरी शिजत नाही. एकाएकी कोणतीच गोष्ट होत नाही. तूप खाल्ले की रूप येत नाही. एका आथनाने तुरी शिजत नाही. तूप खाल्ले की रूप येत नाही. एका आथनाने तुरी शिजत नाही. तूप खाल्ले की रूप येत नाही. एका आथनाने तुरी शिजत नाही. एकाएकी कोणतीच गोष्ट होत नाही. तूप खाल्ले की रूप येत नाही. एका आथनाने तुरी शिजत नाही. तूप खाल्ले की रूप येत नाही. एका आथनाने तुरी शिजत नाही. एकाएकी कोणती गोष्ट होत नाही. तूप खाल्ले की रूप येत नाही. एका आथनाने तुरी शिजत नाही. एकाएकी कोणतीही गोष्ट होत नाही. तूप खाल्ले की रूप येत नाही. एका आथनाने तुरी शिजत नाही. एकाएकी कोणतीही गोष्ट होत नाही. तूप खाल्ले की रूप येत नाही. एका आथनाने तुरी शिजत नाही. एकाएकी कोणतीही गोष्ट होत नाही. तूप खाल्ले की रूप येत नाही. एका आथनाने तूप खाल्ले की रूप येत नाही. एका आथनाने तुरी शिजत नाही. एकाएकी कोणती गोष्ट होत नाही. मनी वसे तो स्वप्नी दिसे. ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात दिसणे. मनी वसे ते स्वप्नी दिसे. ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात दिसणे. मनी वसे ते स्वप्नी दिसे. ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात दिसणे. मनी वसे ते स्वप्नी दिसे. ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात दिसणे. मनी वसे ते स्वप्नी दिसे. ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात दिसणे. मनी वसे ती स्वप्नी दिसे. ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात दिसणे. मनी वसे ते स्वप्नी दिसे. ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात दिसणे. मनी वसे ते स्वप्नी दिसे. ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात दिसणे. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही. रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही. आयत्या पिठावर रेघोट्या मारणे कष्ट न करता लाभ घेणे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणे कष्ट न करता लाभ घेणे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणे कष्ट न करता लाभ घेणे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणे कष्ट न करता लाभ घेणे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणे कष्ट न करता लाभ घेणे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणे कष्ट न करता लाभ घेणे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणे कष्ट न करता लाभ घेणे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणे कष्ट न करता लाभ घेणे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणे कष्ट न करता लाभ घेणे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणे कष्ट न करता लाभ घेणे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणे कष्ट न करता लाभ घेणे. एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे. एखादी चांगली वस्तू अथवा पैसे देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे. एखादी
चांगली वस्तू किंवा पैसे देऊन एखाद्या माणसाला आपल्या अनुकूल करून घेणे म्हणजे चिकनी सुपारी पिकले पान सोड म्हसोबा आमची आण. चिकनी सुपारी पिकले पान सोड म्हसोबा आमची आण. आण आण. चिकनी सुपारी पिकले पान सोड म्हसोबा आमची आण. चिकनी सुपारी पिकले पान. चिकनी सुपारी पिकले पान सोड म्हसोबा आमची आण. 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 एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे. एखादी चांगली वस्तू किंवा पैसे देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे. एखादी चांगली वस्तू अथवा पैसे देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे म्हणजे चिकनी सुपारी पिकले पान सोड म्हसोबा आमची आण. चिकनी सुपारी पिकले पान सोड म्हसोबा आमची आण. चिकनी सुपारी पिकले पान सोड म्हसोबा आमची आण. खालीलपैकी वेगळ्या अर्थाची म्हण ओळखा. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी म्हणजे आग एकीकडे उपचार मात्र दुसरीकडे. डोळ्यात केर कानात फुंकर सेम आहे. आग डोक्याला लोणी टाळ्याला. बरोबर आहे. आग डोळ्याला लोणी टाळ्याला. आयत्या बिडावर नागोबा वेगळी. आयत्या बिडावर नागोबा म्हणजे दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊ पाहणे. दुसऱ्याच्या श्रमावरचे फळ आपल्याकडे घेऊ पाहणे. दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊ पाहणे. आयत्या बिडावर नागोबा म्हणजे दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊ पाहणे. आयत्या बिडावर नागोबा दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊ पाहणे. आयत्या बिडावर नागोबा दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊ पाहणे. आयत्या बिडावर नागोबा दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊ पाहणे. आयत्या बिडावर नागोबा दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊ पाहणे. आयत्या बिडावर नागोबा दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊ पाहणे. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. डोळ्यात केर कानात पुंकर व आग डोळ्याला लोणी टाळ्याला. आग डोळ्याला लोणी टाळ्याला म्हणजे योग्य माणसाला मदत न करता भलत्याच माणसाला मदत करणे. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. डोळ्यात केर कानात फुंकर व आग डोळ्याला लोणी टाळ्याला. योग्य माणसाला मदत न करता भलत्याच माणसाला मदत करणे. योग्य माणसाला मदत न करता भलत्याच माणसाला मदत करणे. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. डोळ्यात केर कानात फुंकर आग डोळ्याला लोणी टाळ्याला. योग्य माणसाला मदत न करता भलत्याच माणसाला मदत करणे. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. डोळ्यात केर कानात फुंकर व आग डोळ्याला लोणी टाळ्याला. योग्य माणसाला मदत न करता भलत्याच माणसाला मदत करणे. पालथ्या घड्यावर पाणी. पालथ्या घड्यावर पाणी. रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. पालथ्या घड्यावर पाणी. पालथ्या घड्यावर पाणी. रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. पालथ्या घड्यावर पाणी. रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. पालथ्या घड्यावर पाणी. रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. व्यर्थ निष्फळ प्रयत्न. व्यर्थ निष्फळ प्रयत्न. व्यर्थ निष्फळ प्रयत्न. पालथ्या घड्यावर पाणी. रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. व्यर्थ निष्फळ प्रयत्न. पालथ्या घड्यावर पाणी. रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. व्यर्थ निष्फळ प्रयत्न. पालथ्या घड्यावर पाणी. रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. व्यर्थ निष्फळ प्रयत्न. पालथ्या घड्यावर पाणी. रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. व्यर्थ निष्फळ प्रयत्न. पालथ्या घड्यावर पाणी. रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. व्यर्थ निष्फळ प्रयत्न. पालथ्या घड्यावर पाणी. रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. व्यर्थ निष्फळ प्रयत्न. पालथ्या घड्यावर पाणी. रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. व्यर्थ निष्फळ प्रयत्न. पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. 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 नाम मात्र मोबदल्यात भरपूर काम करून घेणे. नाम मात्र मोबदल्यात भरपूर काम करून घेणे. नाम मात्र मोबदल्यात भरपूर कामं करून घेणे. पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. नाम मात्र मोबदल्यात भरपूर कामं करून घेणे. पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. नाम मात्र मोबदल्यात भरपूर कामं करून घेणे. पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. नाम मात्र मोबदल्यात भरपूर कामे करून घेणे. पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. नाम मात्र मोबदल्यात भरपूर कामे करून घेणे. पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. नाम मात्र मोबदल्यात भरपूर कामे करून घेणे. पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. नाम मात्र मोबदल्यात भरपूर कामं करून घेणे. पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. नाम मात्र मोबदल्यात भरपूर कामं करून घेणे. पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. नाम मात्र मोबदल्यात भरपूर कामं करून घेणे. पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. नाम मात्र मोबदल्यात भरपूर कामे करून घेणे. खाली सारख्या अर्थाच्या दोन म्हणी यांची जोडी दिली आहे. त्यातील विसंगत म्हणीची जोडी ओळखा. विसंगत म्हणीची जोडी ओळखा म्हणते.
ठीक आहे. घोड्या एवढे डोळे, गाढवा एवढी अवकल, शरीर वाढले अक्कल. अच्छा, घोड्या एवढे डोळे, गाढवा एवढी अक्कल, शरीर वाढले पण बुद्धीचा विकास झाला नाही. शरीर वाढले पण बुद्धीचा विकास झाला नाही. शुंभ 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 व्यक्ती. शुंभ व्यक्ती दिसण्यास हष्टपुष्ट पण अकलेचा खंदक, मूर्ख मनुष्य. घोड्या एवढे डोळे, गाढवा एवढी अक्कल, शरीर वाढले पण बुद्धीचा विकास झाला नाही. घोड्या एवढे डोळे, गाढवा एवढी अक्कल, शरीर वाढले पण बुद्धीचा विकास झाला नाही. घोड्या एवढे डोळे, गाढवा एवढी अक्कल, शरीर वाढले पण बुद्धीचा विकास झाला नाही. घोड्या एवढे डोळे, गाढवा एवढी अक्कल, शरीर वाढले पण बुद्धीचा विकास झाला नाही. घोड्या एवढे डोळे, गाढवा एवढी अक्कल, शरीर वाढले पण बुद्धीचा विकास झाला नाही. घोड्या एवढे डोळे, गाढवा एवढी अक्कल, शरीर वाढले पण बुद्धीचा विकास झाला नाही. ओसाड रानात एरंडाच्या उदो उदो, वासरात लंगडी गाय शहाणी. हा बरोबर आहे. ओसाड रानात एरंडाच्या उदो उदो, वासरात लंगडी गाय शहाणी. ओसाड रानात एरंडाच्या उदो उदो, वासरात लंगडी गाय शहाणी. ओसाड रानात एरंडाच्या उदो उदो, वासरात लंगडी गाय शहाणी. 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 ओसाड रानात एरंडाच्या उदो उदो, वासरात लंगडी गाय शहाणी. ओसाड रानात एरंडाच्या उदो उदो, वासरात लंगडी गाय शहाणी. ओसाड रानात एरंडाच्या उदो उदो, वासरात लंगडी गाय शहाणी. कोठे इंद्राच्या ऐरावतानं, कोठे श्याम भट्टाची तठ्ठांनी. कोठे राजा भोज आणि कोठे गंगूतेली. कोठे राजा भोज आणि कोठे गंगूतेली. कोठे इंद्राच्या ऐरावतन, कोठेचे श्याम भट्टाची तट्टानी. कोठे राजा भोज आणि कोठे गंगूतेली. कोठे इंद्राच्या ऐरावतन, कोठे श्याम भट्टाची तट्टानी. कोठे राजा भोज आणि कोठे गंगूतेली. कोठे इंद्राच्या ऐरावतन, कोठे श्याम भट्टाची तट्टानी. कोठे राजा भोज, कोठे गंगूतेली. गव्याचे पोर रडले तरी सुरातच रडणार. गवयाचे पोरे रडले तरी सुरातच रडणार. खान तशी माती. बरोबर. गव्याचे पोरे रडले तरी सुरातच रडणार. खान तशी माती. गव्याचे पोरे रडले तरी सुरातच रडणार. खान तशी माती. गवयाचे पोरे रडले तरी सुरातच रडणार. खान तशी माती. गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडणार. खान तशी माती. गव्याचे पोर रडले तरी सुरातच रडणार. खान तशी माती. घोडे कमावते, गाढव खाते. एकाने कष्ट करावे व दुसऱ्यांनी त्यांचा गैरफायदा घ्यावा. उथळ पाण्याला खळखळाट फार. उथळ पाण्याला खळखळाट फार. अल्पज्ञानी फार बढाया मारतो. अल्पज्ञानी फार बढाया मारतो. अल्पज्ञानी फार बढाया मारतो. उथळ पाण्याला खळखळाट फार. 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 अल्पज्ञानी फार बढाया मारतो. आपले दास आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्याबद्दल. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्याबद्दल अडचणीची स्थिती निर्माण होणे. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्या माणसाने चूक केल्याबद्दल अडचणीची स्थिती निर्माण होणे. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्या माणसाने चूक केल्याबद्दल अडचणीची स्थिती निर्माण होणे. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्याबद्दल अडचणीची स्थिती निर्माण होणे. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्याबद्दल अडचणीची स्थिती निर्माण होणे. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्याबद्दल अडचणीची स्थिती निर्माण होणे. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्याबद्दल अडचणीची स्थिती निर्माण होणे. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्याबद्दल अडचणीची स्थिती निर्माण होणे. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्याबद्दल अडचणीची स्थिती निर्माण होणे. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्याबद्दल अडचणीची स्थिती निर्माण होणे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे.
कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. रोगी मेल्यावर वैद्य आला. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. बैल गेला आणि झोपा केला. रोगी आल्यावर वैद्य आला घरी. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. बैल गेला आणि झोपा केला. वराती मागून घोडे म्हणजे मुख्य गोष्ट राहून गेली, भलतीच गोष्ट झाली. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. बैल गेला आणि झोपा केला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. बैल गेला आणि झोपा केला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. बैल गेला आणि झोपा केला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. बैल गेला आणि झोपा केला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. बैल गेला आणि झोपा केला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. बैल गेला आणि झोपा केला. वराती मागून घोडे. बैल गेला आणि झोपा केला. वराती मागून घोडे. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. बैल गेला आणि झोपा केला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. बैल गेला आणि झोपा केला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. बैल गेला आणि झोपा केला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. बैल गेला आणि झोपा केला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. बैल गेला आणि झोपा केला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी. बैल गेला आणि झोपा केला. वराती मागून घोडे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे. मोठ्या माणसात अंगा देखील दोष असतो, दिवाखाली अंधार. मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असते, दिवाखाली अंधार. दिवाखाली अंधार. मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतो, दिवाखाली अंधार. दिवाखाली अंधार. मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतो, दिवाखाली अंधार. मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतो, दिवाखाली अंधार. दिव्याखाली अंधार. मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात, 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 दिव्याखाली अंधार. मोठ्या माणसाचे देखील दोष असतात, दिव्याखाली अंधार. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य. गुरुची विद्या गुरुला फळली. 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 एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे. 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 गुरुची विद्या गुरुला फळली. उडदामानी काळे गोरे काय निवडावे निवडणार रे. बरे वाईट सर्वत्रच असते. बरे वाईट सर्वत्रच असते. बरे वाईट सर्वत्रच असते. उडदामानी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. बरे वाईट सर्वत्रच असते. उडदामानी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. बरे वाईट सर्वत्रच असते. उडदामानी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. बरे वाईट सर्वत्र असते. उडदामानी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. बरे वाईट सर्वत्र असते. उडदामानी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. बरे वाईट सर्वत्र असते. उडदामानी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. बरे वाईट सर्वत्र असते. उडदामानी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. बरे वाईट सर्वत्र असते. उडदामानी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. बरे वाईट सर्वत्र असते. बरे वाईट सर्वत्र असते.
खालील म्हणण्यापैकी वेगळी म्हण ओळखा. खालील नाव मोठे लक्षण कोठे. नाव मोठे लक्षण खोटे. नाम असे उदार कर्ण कवडी देता जाई प्राण. नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यास भाकर उरेना. नाव अन्नपूर्णा टोपल्यास भाकर उरेना. तिन्ही बरोबर आहे. हे तिन्ही बरोबर आहे. बाप तसा बेटा म्हणजे खान तशी माती. बाप तसा बेटा म्हणजे खान तशी माती. बाप तसा बेटा म्हणजे खान तशी माती. बाप तसा बेटा खान तशी हा वेगळा अर्थ आहे. नाव मोठे लक्षण खोटे. नाम असे उदार करणं कवडी देता जाई प्राण. नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यास भाकर उरेना. नाव मोठे लक्षण खोटे. नाव असे उदार करणं कवडी देता जाई प्राण. नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यास भाकर उरेना. नाव मोठे लक्षण खोटे. नाव असे उदार करणं कवडी देता जाई प्राण. नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यास भाकर उरेना. नाव मोठे लक्षण खोटे. नाम असे उदार करणं कवडी देता जाई प्राण. नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यास भाकर उरेना. नाव मोठे लक्षण खोटे. नाम असे उदार करणं कवडी देता जाई प्राण. नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यास भाकर उरेना. नाव मोठे लक्षण खोटे. नाम असे उदार करणं कवडी देता जाई प्राण. नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यास भाकर उरेना. नाव मोठे लक्षण खोटे. नाम असे उदार करणं कवडी देता जाई प्राण. नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यास भाकर उरेना. आणि टोपल्यास भाकर उरेना. नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यास भाकर उरेना. नाव मोठे लक्षण खोटे. दिखावा मोठा प्रत्यक्षात उलट परिस्थिती. दिखावा मोठ्या प्रत्यक्षात उलट परिस्थिती. नाव मोठे लक्षण खोटे. दिखावा मोठा प्रत्यक्षात उलट परिस्थिती. बाप तसा बेटा खान तशी माती. वडिलांचे गुण अवगुण मुलातच येतात. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे. 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 नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. एखाद्याला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे. एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे. अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरतो. अर्धा वैद्य मरणा खाद्य. 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 अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरतो. अर्धा वैद्य मरणा खाद्य. अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरतो. अर्धा वैद्य मरणा खाद्य. अर्धा दैव मरणा खाद्य. अर्धा वैद्य मरणा खाद्य. अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरतो. अर्धा वैद्य मरणा खाद्य. अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरतो. अर्धा वैद्य मरणा खाद्य. अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरतो. अर्धा वैद्य मरणा खाद्य. अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरतो. अर्धा वैद्य मरणा खाद्य. अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरतो. अर्धा वैद्य मरणा खाद्य. अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरतो. अर्धा वैद्य मरणा खाद्य. सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. ऊसाच्या पोटी कापूस. ऊसाच्या पोटी कापूस. ऊसाच्या पोटी कापूस. ऊसाच्या पोटी कापूस. सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. 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 ऊसाच्या पोटी कापूस. ऊसाच्या पोटी कापूस. आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी. कसायाला गाय
धार्जिनी कसायला गाय धार्जिनी कसायला गाय धार्जिनी कसायला गाय धार्जिनी कसायला गाय धार्जिनी कसायला गाय धार्जिनी कसायला गाय धार्जिनी धार्जिनी कसायला गाय धार्जिनी आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी कसायला गाय धार्जिनी आंधळ्या गाईत लंगडी गाय अच्छा आंधळ्या गाईत लंगडी गाय कसायला गाय धार्जिनी मोस्ट MP आंधळ्या गाईत लंगडी गाय आंधळ्या गाईत लंगडी गाय कसायला गाय धार्जिनी कसायला गाय धार्जिनी कसायला गाय धार्जिनी आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी 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 कसायला गाय धार्जिनी कसायला गाय आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी कसायला गाय धार्जिनी अडाणी माणसात जानता असला तरी तो पंडित म्हणून घेतो. बरोबर आहे. कसायला गाय धार्जिनी कसायला गाय धार्जिनी भांडखोर व अनितिमान गुंड माणसांपुढे इतर सर्वसामान्य गरीब माणूस नमतात. आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी या म्हणीची समानार्थी म्हण खालीलपैकी कोणती नाही म्हणला. कसायला गाय धार्जिनी कसायला गाय धार्जिनी आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी कसायला गाय धार्जिनी हा विरुद्धार्थी शब्द ह्या म्हणीची समानार्थी म्हण नाही आहे. हे समानार्थी म्हण नाही आहे म्हणून म्हणतो. म्हणून समानार्थी म्हण नाही आहे ही. आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी कसायला गाय धार्जिनी चुकीचं आहे. ओसाड गावी एरंड बडी गाढव्या गावात गाढवी सवाशीण गावढ्या गावात गाढवी सवाशीण घोंगड्यात पडोसा सरदार घोंगड्यात परोसा 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 सरदार आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी अडाणी माणसात जानता असला तरीही तो पंडित म्हणून घेतो. आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी अडाणी माणसात जानता असला तरीही तो पंडित म्हणून घेतो. आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी अडाणी माणसात जानता असला तरीही तो पंडित म्हणून घेतो. आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी अडाणी माणसात जानता असला तरीही तो पंडित म्हणून घेतो. आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी अडाणी माणसात जानता असला तरी तो पंडित म्हणून घेतो. ओसाड रानात एरंडाच्या उदो अशिक्षित गावात कमी शिकलेला माणूस विद्वान ठरतो. ओसाड रानात एरंडाच्या उदो अशिक्षित गावात कमी शिकलेला माणूस विद्वान ठरतो. ओसाड रानात एरंडाच्या उदो अशिक्षित गावात कमी शिकलेला माणूस विद्वान ठरतो. ओसाड रानात एरंडाच्या उदो अशिक्षित गावात कमी शिकलेला माणूस विद्वान ठरतो. ओसाड रानात एरंडाच्या उदो अशिक्षित गावात कमी शिकलेला माणूस विद्वान ठरतो. गावंढळ गावात गाढवी सवाशीण जेथे चांगल्यांचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूला महत्त्व येते. गावंढळ गावात गाढवी सवाशीण जेथे चांगल्याचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूला महत्त्व येते. गावंढळ गावात गाढवी सवाशीण जेथे चांगल्यांचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूला महत्त्व येते. गावंढळ गावात गाढवी सवाशीण जेथे चांगल्याचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूला महत्त्व येते. गावंढळ गावात गाढवी सवाशीण जेथे चांगल्याचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूला महत्त्व येते. पण कसायला गाय धार्जिनी म्हणजे भांडखोर व अनितिमान गुंड माणसांपुढे इतर सर्वसामान्य गरीब माणसे नसतात. नमतात कसायला गाय धार्जिनी भांडखोर
व अनीतिमान गुंड माणसांपुढेच इतर सर्वसामान्य गरीब माणसे नमतात. शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही. शिकवलेली बुद्धी शिकविलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही. शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही. शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही. शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही. शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही. शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही. शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही. शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही. 8 हात लाकूड 9 हात धलपी. 8 हात लाकूड 9 हात धलपी. मूर्खपणाची अतिशयोक्ती. 8 हात लाकूड 9 हात धलपी. 8 हात लाकूड 9 हात धलपी. मूर्खपणाची अतिशयोक्ती. 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 काट्याच्या नायटा करणे. काट्याने नायनाट करणे. काट्याच्या नायटा करणे ह्या म्हणीच्या खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही. काट्याच्या नायटा करणे म्हणजे पाराच्या कावडा करणे. काट्याच्या नायटा करणे, पाराच्या कावडा करणे, क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे, राईचा पर्वत करणे. काट्याच्या नायटा करणे, पाराच्या कावडा करणे, राईचा पर्वत करणे, क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे. काट्याच्या नायटा करणे, पाराच्या कावडा करणे, राईचा पर्वत करणे, क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे. काट्याच्या नायटा करणे, पराच्या कावडा करणे, राईचा पर्वत करणे, क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे. काट्याच्या नायटा करणे, पराच्या कावडा करणे, राईचा पर्वत करणे, क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे. काट्याच्या नायटा करणे, पराच्या कावडा करणे, राईचा पर्वत करणे, क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे. काट्याच्या नायटा करणे, पराच्या कावडा करणे, राईचा पर्वत करणे, क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे. काट्याच्या नायटा करणे, पराच्या कावडा करणे, राईचा पर्वत करणे, क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे. काट्याच्या नायटा करणे, पराच्या कावडा करणे, राईचा पर्वत करणे, क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे. सदूने आपली वही घरभर शोधली. शेवटी त्याच्या दप्तरात मिळाली. म्हणजे काखेत कडसा गावाला वळसा. तेच ना, काखेत कडसा गावाला वळसा. काखेत कडसा त्याच्याच दप्तरात मी सापडली म्हणतात ना. काखेत कडसा गावाला वळसा. काखेत कडसा गावाला वळसा सापडली. काखेत कडसा गावाला वळसा. 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 सदूने आपली वही घरभर शोधली. शेवटी त्याच्या दप्तरात सापडली. काखेत कडसा गावाला वळसा. सदूने आपली वही घरभर शोधली. शेवटी त्याच्या दप्तरात मिळाली. सापडली. काखेत कडसा गावाला वळसा. सदूने आपली वही घरभर शोधली. शेवटी त्याच्या दप्तरात सापडली. काखेत कडसा गावाला वळसा. काखेत कडसा गावाला वळसा. दिलेल्या वाक्यसमूहामधून म्हण शोधा. म्हणी भाग. म्हणीमध्ये काय हे म्हणीमध्ये म्हणी नो क्रियापद आणि वाक्प्रचार. वाक्यात नेहमी का क्रियापद असतो. क्रियापद. वाक्यप्रचार म्हणजे वाक्य आलं आहे. वाक्यात म्हणजे नेहमी क्रियापद असतो. वाक्यात नेहमी वाक्य विदाऊट क्रियापद होतच नाही. पण म्हणीमध्ये क्रियापद येत नाही. म्हणीमध्ये क्रियापद येत नाही. पाजणे, नसणे, पडणे, वराती मागून घोडे हा आहे म्हणी. वराती मागून घोडे म्हणी आहे. हे वराती मागून घोडे म्हणी आहे.
वाक्यप्रचारमध्ये वाक्य हा शब्द आला आहे. वाक्य म्हणजे क्रियापद. वाक्यात नेहमी क्रियापद असतो, म्हणीमध्ये क्रियापद नसतात. वाक्यप्रचारमध्ये वाक्यात नेहमी क्रियापद असतो, म्हणीमध्ये क्रियापद नसतात. वाक्यप्रचारमध्ये वाक्य शब्द आला आहे. वाक्यात क्रियापद असतो, म्हणीमध्ये कधीही क्रियापद नसते. न करत्याच्या वार शनिवार, 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 न करत्याच्या वार शनिवार. ज्याला काम करायचे नाही तो काही ना काही सबबी सांगून ते काम टाळतो. सबबी सांगून ते काम टाळतो. न करत्याच्या वार शनिवार, न करत्याच्या वार शनिवार, न करत्याच्या वार शनिवार, न करत्याच्या वार शनिवार, न करत्याच्या वार शनिवार. ज्याला काम करायचे नाही तो काही ना काही सबबी सांगून तो न करत्याच्या वार शनिवार. ज्याला काम करायचे नाही तो काही ना काही सबबी सांगून ते काम टाळतो. मूर्ताट करले. न करत्याच्या वार शनिवार. ज्याला काम करायचे नाही तो काही ना काही सबबी सांगून ते काम टाळतो. न करत्याच्या वार शनिवार. ज्याला काम करायचे नाही तो काही ना काही सबबी सांगून ते काम टाळतो. ए रे उंबरा पड तोंडात, ए रे उंबरा पड तोंडात, ए रे उंबरा पड तोंडात. देवावर विसंबून राहणे. अच्छा, देवावर विसंबून राहणे म्हणजे डिपेंड राहणं. विसंबूर डिपेंड. ए रे उंबरा पड तोंडात, दैवावर विसंबून राहणे. दैवावर विसंबून राहणे. दैवावर विसंबून राहणे. ए रे उंबरा पड तोंडात, 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 दैवावर विसंबून राहणे. पोर पोटात खीर ताटात, 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 पोर पोटात तीर खाटात. अतिशय उतावळेपणा, अतिशय उतावळेपणा, अतिशय उतावळेपणा, अतिशय उतावळेपणा, अतिशय उतावळेपणा. पोर पोटात खीर ताटात, पोर पोटात खीर ताटात. अतिशय उतावळेपणा. पोर पोटात खीर ताटात, 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 अतिशय उतावळेपणा. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरीही कडू, ते कडूच, ते कडूच. या म्हणीची अर्थाची साम्य नसणारी खालीलपैकी म्हण कोणती? नसणारी म्हणते ना. कुत्र्याची शेपूट नाळीत घातले तरी ते वाकडेच. बरोबर आहे. कोळसा उगवडा तितकाच काळा नाही. पालत्या घड्यावर पाणी. बरोबर आहे. कोळसा उघडला तितकाच काळा. कुत्र्याची शेपूट नाळीत घातले तरी ते वाकडेच. जिच्याची खोड मेल्यावरून जात नाही. ह्यात बिघड आहे. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरीही कडू ते कडूच. म्हणजे कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. कोळसा उघडावा तितका काळाच. बरोबर. पालत्या घड्यावर पाणी. पालत्या घड्यावर पाणी. बरोबर आहे. पण चुकीचं आहे. जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही. जित्याची खोड जिल्यावाचून जात नाही. जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही. माणसाला ज्या सवयी असतात त्या शेवटच्या क्षणापर्यंत असतात. जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही. माणसाला ज्या सवयी असतात त्या शेवटपर्यंत असतात. जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही. माणसाला ज्या सवयी असतात त्या शेवटच्या क्षणांपर्यंत असतात. जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही. माणसाला ज्या सवयी असतात त्या शेवटच्या क्षणांपर्यंत असतात. जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही. माणसाला ज्या सवयी असतात त्या शेवटच्या क्षणांपर्यंत असतात. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरीही कडू ते कडूच राहतात. कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी ते वाकडेच असतात. कोळसा उगवावा तितका काळाच राहतात. पालत्या घड्यावर पाणी. पालथ्या घड्यावर पाणी. हलवायच्या घरावर तुळशीपत्र. स्वतःस झळ लागू न देता परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे.
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्यास देणे. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्यास 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 देणे. वराती मागून घोडे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. वराती मागून घोडे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. वराती मागून घोडे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. वराती मागून घोडे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. वराती मागून घोडे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. वराती मागून घोडे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. वराती मागून घोडे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. वराती मागून घोडे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. माधवचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला. म्हणतात ना दुष्काळात 13वा महिना. 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 माधवचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला. दुष्काळात 13वा महिना. माधवचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला. दुष्काळात 13वा महिना. माधवचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला. दुष्काळात 13वा महिना. माधवचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला. दुष्काळात 13वा महिना. माधवचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला. दुष्काळात 13वा महिना. माधवचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला. दुष्काळात 13वा महिना. माधवचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला. दुष्काळात 13वा महिना. प्रयत्नांती परमेश्वर. अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते. अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते. प्रयत्नांनी परमेश्वर. अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते. प्रयत्नांनी परमेश्वर. अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते. प्रयत्नांती परमेश्वर. अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्नांती परमेश्वर. अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते. 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 प्रयत्नांती परमेश्वर. अवघड गोष्ट साध्य होते. प्रयत्नांती परमेश्वर. अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते. प्रयत्नांती परमेश्वर. अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते. प्रयत्नांती परमेश्वर. अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते. राजाला दिवाळी काय माहिती. राजाला दिवाळी काय माहिती. रोजच्या गोष्टीची नाविन्य वाटत नाही. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. राजाला दिवाळी काय माहीत. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. राजाला दिवाळी काय माहिती. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. राजाला दिवाळी काय माहिती. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. राजाला दिवाळी काय माहिती. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. राजाला दिवाळी काय माहिती. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. राजाला दिवाळी काय माहिती. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. राजाला दिवाळी काय माहिती. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. राजाला दिवाळी काय माहिती. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. राजाला दिवाळी काय माहिती. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. राजाला दिवाळी काय माहिती. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. राजाला दिवाळी काय माहिती. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. राजाला दिवाळी काय माहिती. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. राजाला दिवाळी काय माहिती. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. आपण नाडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला वंदन करतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी. अडला हरी गाढवाचे पाय धरी. अडला हरी गाढवाचे पाय धरी. आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला वंदन करतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी. आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला वंदन करतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी. आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला वंदन करतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी. आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला वंदन करतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी. आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला वंदन करतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी. आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला वंदन करतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी. आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला वंदन करतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी. आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला वंदन करतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी.
आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला वंदन करतो, अडला हरी गाढवाचे पाय धरी. आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला वंदन करतो, अडला हरी गाढवाचे पाय धरी. आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला वंदन करतो, अडला हरी गाढवाचे पाय धरी. आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला वंदन करतो, अडला हरी गाढवाचे पाय अडला हरी गाढवाचे पाय धरी. आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला वंदन करतो, अडला हरी गाढवाचे पाय धरी. कोणत्याही चांगुलपणाचा वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने सणू नये. मऊ सापडले म्हणून कोपराने सणू नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोपराने खणू नये. कोणत्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणत्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणत्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणत्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून खणू नये. कोपराने खणू नये. कोणाच्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणाच्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणाच्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणाच्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणाच्याही चांगुलपणाच्या वाटेल तसा फायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. मेल्या म्हशीला मनभर दूध. मेल्या म्हशीला मनभर दूध. मर गई हो मगर उसको मन भर दूध पिलाएंगे वो ना, मरने के बाद तुझी करते. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. गेलेल्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. मेल्या म्हशीला मनभर दूध. मेल्या म्हशीला मनभर दूध. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे. मेल्या म्हशीला मनभर दूध. एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे.